बैल पोळा स्पेशल गोड चकली। आता आपण साहित्य पाहूया। पावशेर मैदा, 1 वाटी दूध, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ 1 वाटी, सुंठ पावडर, वेलदोडे आणि बडीशेप यांची पावडर करून घेतली आहे। 8 ते 10 वेलदोडे आणि 2 चमचे बडीशेप याची पावडर करून घेतली आहे। चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तेल, 2 वाट्या साखरेची पिठी साखर करून घेतली आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी। आता आपण कृतीकडे वळूया। हा मैदा घेतला, गव्हाचं पीठ हे सर्व चाळून घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, सुंठ पावडर, वेलदोडे आणि बडीशेप पावडर, तेल, साखर, याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध घातले, त्यामुळं आवश्यकतेनुसारच आपण पाणी वापरायचं। आता आपण मळून घेऊया। हे आता आपण बघू शकता, याला आता पाण्याची गरज आहे। यासाठी याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ। आपण आता ह्याचा घट्टासा गोळा मळून घेतला। आता आपण तेल लावून किंवा तूप लावून गोड चकली बनवायला घेऊया। आता आपण हा गोळा घेतला आहे, याचे छानपैकी लाटणे करून घ्या। असा तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे झाले। याच्यात आपण चकली बनवून घ्या, गोड चकली। बघू शकता अशी झाली। अशा प्रकारे या सर्व पिठाच्या आपण चकल्या करून घेऊया। आता आपण या सर्व पिठाच्या चकल्या बनवून घेतल्या आहेत, त्या तळून घेऊया। आपण हे तेल कडत ठेवले, त्यामध्ये आपण पिठाचा गोळा एक टाकून बघूया तेल कडले का। चकल्या आपण यात सोडले आहेत। आता आपण पाहू शकता, या चकल्या आपण छानपैकी तळून काढल्या आहेत। त्या तुम्ही पण अशाच करून घरी बघा आणि लाईक करा आणि शेअर करा।